नमस्कार, मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास व महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अत्यंत खास टिप नंबर 1, दुधी भोपळ्याची भाजी बनवताना सर्वप्रथम तेलात ग्रेव्ही न परतता तेलामध्ये चिरलेला भोपळा नीट व्यवस्थित 5 मिनिटे झाकून ठेवून परतून घ्या व नंतर बनवलेली हिरव्या मिरचीची व शेंगदाण्याची ग्रेव्ही त्यामध्ये मिक्स करा। यामुळे दुधी भोपळ्याच्या भाजीची चव खूपच अप्रतिम व टेस्टीच अशी लागणार। तर अधिक टेस्टी दुधी भोपळ्याची भाजी होण्यासाठी तुम्ही ही टिप दुधी भोपळ्याची भाजी बनवताना नक्की ट्राय करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। टिप नंबर 2, पुऱ्या बनवताना त्या कमी तेलकट व्हाव्यात व पुरीला छान रंग यावा, तसेच पुरी टम्म फुगावी यासाठी पुरी बनवण्यासाठीची कणिक मळताना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकावी। तर पुरी बनवताना तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा। अत्यंत खास टिप नंबर 3, मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यावर भाजीतील पाणी पूर्ण निथळून द्या व नंतर भाजी परतायला टाका आणि पूर्ण नीट परतल्यानंतरच त्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर कूट मीठ टाकून नंतर त्यामध्ये पाणी टाका। यामुळे मेथीची भाजी अजिबात कडवट होत नाही आणि भाजी यामुळे खूप चवदार देखील लागते। तर मेथीची भाजी बनवताना ती अजिबात कडू लागू नये यासाठी ही टिप नक्की ट्राय करा। अतिशय उपयुक्त पुढील टिप आहे टिप नंबर 4, लाकडी दरवाजे कधी उघडताना किंवा बंद करताना अडकतात, त्यामुळे त्याच्या बिजागरींना उरलेला अंघोळीचा साबण 3 ते 4 वेळा घासा। यामुळे दरवाजे सहज उघडझाप होतील। थंडी स्पेशल प्रत्येक गृहिणींसाठी व सुगरणींसाठी अत्यंत खास पुढील टिप आहे टिप नंबर 5, सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात थंडी पण पडत आहे, त्यामुळे प्रत्येकालाच कडक चहा आणि तोही गरमागरम हवा असतो। तर किचनमध्ये आपल्या वेळेची बचत व्हावी यासाठी एकदम चहा बनवून तो थर्मासमध्ये भरून ठेवावा। यामुळे थंडीमध्ये आपल्याला सारखं चहा गरम करावा लागणार नाही व आपल्या गॅसची देखील व वेळेची देखील बचत होईल। तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी ही खास टिप आहे, आवडली तर एक लाईक नक्की करा। अत्यंत खास पुढील टिप आहे टिप नंबर 6, खूप वेळा धुवून देखील पांढरे कपडे पहिल्यासारखे पांढरे अजिबात राहत नाहीत। यासाठी पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने पांढरे कपडे धुतल्याने कपडे पुन्हा आधीसारखे पांढरे शुभ्र असे होतील। तर पांढरे कपडे धुताना तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा। अत्यंत उपयुक्त पुढील टिप आहे टिप नंबर 7, कोणत्याही भाजीमध्ये दही घालताना भाजी शिजत आली की अगदी कमी किंवा जास्त फ्लेमवर त्यामध्ये दही घालावे, यामुळे दही अजिबात फाटणार नाही। अतिशय खास व उपयुक्त टिप आहे टिप नंबर 8, शेंगदाणे डब्यात भरून ठेवले की त्याला जाळी लागते किंवा ते खवट होतात। यासाठी शेंगदाणे बाजारातून आणल्यानंतर ते कडक उन्हात वाळवून घ्या व नंतर ते डब्यामध्ये भरून ठेवा। यामुळे शेंगदाणे जास्तीत जास्त दिवस चांगले राहतील, त्याला जाळी वगैरे अजिबात लागणार नाही। अतिशय खास पुढील टिप आहे टिप नंबर 9, भाजीमध्ये जर जास्त मिरची किंवा तिखट असेल तर त्यात थोडे लोणी किंवा तूप टाका, यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल। अतिशय खास व उपयुक्त पुढील टिप आहे टिप नंबर 10, जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी कमी दिसू लागले असेल तर दररोज सकाळी तुमच्या डोळ्यांना सुरमा लावा। तर तुम्हाला पण डोळ्यासंबंधी काही समस्या असतील तर ही टिप नक्की ट्राय करा। अत्यंत खास पुढील टिप आहे टिप नंबर 11, मेथी रात्रभर भिजत घालून ती सकाळी खाल्ल्यास रक्तातील साखर वाढत नाही। अतिशय खास पुढील टिप आहे टिप नंबर 12, डोळ्याखाली काळी वर्तुळे घालवण्यासाठी बटाट्याचा किंवा काकडीचा रस त्यावर नियमितपणे लावावा, यामुळे काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते।
अतिशय महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर 13. खूप वाकून वाचन केल्याने फुफ्फुस, पाठीचा कणा व दृष्टी यावर विपरीत परिणाम होतो. पुढील टीप आहे टीप नंबर 14. ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी आपल्या आहारात सिमला मिरची व काकडीचे सेवन नक्कीच करावे आणि शक्य तितकी घरगुती कामे करावीत. यामुळे त्यांचा लठ्ठपणा कमी होईल. तर तुम्हाला पण तुमचे वजन कमी करायचे असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 15. गोड पदार्थामध्ये गूळ जरूर वापरा. यामुळे तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही. मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर बसून जर तुम्ही काही काम करत असाल तर टीप नंबर 16. रोज झोपण्यापूर्वी तळपायांना तेलाने मसाज केल्याने डोळ्याची दृष्टी सुधारते. तर डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 17. ओठ कोरडे पडले असतील तर किंवा भेगा पडल्या असतील तर झोपताना ओठांना थोडेसे गाईचे तूप लावावे. यामुळे ओठ नरम राहतात. तर थंडीच्या दिवसामध्ये आपले ओठ व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. पुढील टीप आहे टीप नंबर 18. भांडी करपली असतील तर साबणाने घासून देखील ती कधीकधी लवकर स्वच्छ होत नाहीत. यासाठी 2 लिंबाचा रस करपलेल्या भांड्यात टाकून 10 मिनिटे ठेवा व त्यानंतर साबणाने भांडी घासा. यामुळे करपलेली भांडी एकदम स्वच्छ निघतील किंवा स्वच्छ होतील. तर तुमची पण किचनमध्ये जर चुकून भांडी करपली असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 19. पोटावर झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. तर तुम्हाला पण पोटावर झोपण्याची सवय असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास टीप नंबर 20. दही ताजे राहावे यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात वरच्या भागात पाणी टाकून ठेवावे. हे पाणी दररोज बदलत राहिल्यामुळे दही पिवळं पडत नाही किंवा आंबटही होत नाही. तसेच दही आठवडाभर छान टिकून राहते. तर दही जास्तीत जास्त दिवस चांगले ताजे राहण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 21. गरोदरपणात महिलांनी केळीचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर 22. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच हाडाच्या मजबूतीसाठी देखील दूध खूप उपयोगी पडते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दररोज 1 ग्लास कोमट दूध प्यावे. अतिशय खास पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व प्रत्येक महिलेसाठी टीप नंबर 23. जीवनात आनंदी राहण्यासाठी दररोज थोडे तरी वाचन करा. यामुळे तुमच्या विचारांना चालना मिळेल. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही अशा गोष्टीबद्दल काळजी किंवा चिंता करणं सोडून द्या. तर जीवनात आनंदी राहण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.